नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे। लास्ट काही लेक्चर्समध्ये आपण GS1 आणि GS2 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पेपरची प्रोबॅबल आन्सर की काय असू शकते ती चेक केली, त्याबद्दल थोडक्यात बघितलेलं आहे आपण। पुन्हा तिथेही मी सांगितलं होतं की ही काही आयोगाची आन्सर की नाही आहे, ही प्रोबॅबल काय आन्सर असू शकतात ती आन्सर की आहे। फायनल आन्सर्स आयोग जेव्हा टाकेल तेच असतील आणि त्यांनाच फायनल ग्राह्य धरण्यात यावं। बऱ्याच जणांचे डाऊट्सही होते, काही जणांनी यूट्यूबवर कमेंट्सही केल्या की काही क्वेश्चन्समध्ये करेक्शन्स आहेत, तर नक्कीच त्याबद्दल काही करेक्शन्स असूही शकतात। तेही मी आत्ताही सांगतो की हे काही फायनल आन्सर्स नाही आहेत, यामध्ये काही चेंजेस असू शकतात। त्यामुळे असं काही घाबरून जायची गरज नाही की माझं आन्सर वेगळं आहे ते माझ्याकडे आहे, तर तेही आन्सर असू शकते। इथे आता पेपर 3 मध्ये मी एक काळजी घेतलेली आहे की तिथे तुम्हाला सोर्सेस पण दिलेले आहेत की माझे आन्सर्स मी कोणत्या ऑफिशियल वेबसाईट्सहून घेतलेले आहेत, कोणत्या इंटरनॅशनल जर का एखादी वेबसाईट असेल, सपोज WHO ची वेबसाईट असेल किंवा त्यांचा रिपोर्ट असेल, तर तो थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला। म्हणजे जेव्हा तुम्हाला फर्स्ट की आल्यानंतर काही जर आन्सर सांगायचे असतील तर तिथेही थोडी मदत होऊ शकते। आता हा HRDचा जो पेपर होता, पेपर 3 GS3, यामध्ये मी 50-50 प्रश्न असे 3 भागामध्ये रेकॉर्ड करणार आहे, पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये। तर 1 ते 50 जो सेट आहे माझ्याकडे सेट डी आहे, यामध्ये तुम्हाला दिसेल सेट डी माझ्याकडे आहे। त्याचे फर्स्ट 50 क्वेश्चन्स आपण पार्ट 1 मध्ये बघणार आहे, तिथून पुढचे 50 आपण पार्ट 2 आणि थर्ड पार्टमध्ये नेक्स्ट 50 क्वेश्चन बघणार आहे। आता याबद्दल अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की ही की काढण्यामागे जी काही टीम आहे आमची विद्यागुरूची, त्यामध्ये सर्वच जण इन्वॉल्ड आहेत। मग विराज सर असतील जे GS4चं आपलं जी काही आन्सर की असेल त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्यांचं इकॉनॉमिक्स आणि सायन्स टेक हे स्पेशलायझेशन आहे। त्यानंतर स्वतः मी, त्यानंतर आनंद सर यांचं पण एन्व्हायरमेंट, एन्शियंट हिस्ट्री वगैरे अशा एरियामध्ये एक्सपर्टाईज आहे। तुषार सर त्यांचंही हिस्ट्री या विषयामध्ये स्पेशलायझेशन आहे, त्यांनी पण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये UPSCच्या इंटरव्ह्यूज असू द्यात, MPSCच्या मेन्स असू द्यात, यामध्ये बऱ्याच मेन्स पण दिलेल्या आहेत। आणि गिरीश सर अगेन UPSCचे 2 इंटरव्ह्यू वगैरे, ते स्टेट टॉपर पण आहेत CETमध्ये आमच्या वेळेस, महाराष्ट्राचे ऑल इंडिया महाराष्ट्र रँक 1 आहेत। तर ही सर्व आमची टीम आहे। यांनी थोडं म्हणजे जे काही बॅकग्राऊंड रिसर्च असतो, कोणकोणत्या प्रश्नाची काय आन्सर यायला पाहिजे, यामध्ये बरीच मला हेल्प केलेली आहे आणि हे टीमवर्क आहे सगळं। तर इथून पुढेही आम्ही असं टीमवर्कने बाकीच्या गोष्टी येईल। काही जर का मिस्टेक्स असतील, करेक्शन असतील, तर ते आम्ही नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आन्सर की आल्यानंतर ते आम्ही इन्क्लूड करून त्याचेही करेक्शन विथ करेक्शन काही गोष्टी आम्ही अपलोड करूयात। तर ठीक आहे, आपण आता सेट डीचा क्वेश्चन 1 जो होता HRDचा, त्याकडे जाऊयात आपण आणि तिथून स्टार्ट करूयात आपण। ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन जो दिसेल, आणि अगेन एक डाऊट्स होता बऱ्याच जणांचा की सर तुम्ही आधी टिक करता, आणि तर ॲक्च्युली काही जणांना पूर्ण एक्सप्लेनेशन ऐकायचं नसते, मग त्यांना जस्ट आन्सर जरी मिळाले काय आहे तर स्वतःची चेक करू शकतात आणि ते पुढे जाऊ शकतात। इथे माझा काही आन्सर सॉल्व करण्याचा, क्वेश्चन सॉल्व करण्याचा हेतू नाही आहे, पूर्ण एक्सप्लेन करण्याचा हेतू नाही आहे, जस्ट रेफरन्स देणार की मी आन्सरपर्यंत कसा आलो, आणि जस्ट आता सोर्सेस वगैरे ते दिसेल तुम्हाला NCERT वेबसाईट, ह्या गोष्टी देणे हाच माझा हेतू आहे। यापेक्षा जास्त काही हेतू नाही आहे या व्हिडिओचा, या पूर्ण लेक्चरचा, GS1 to 3चा, हे पण सर्वांनी लक्षात घ्यावं। ठीक आहे, यामध्ये आता बघा NCERTबद्दल डायरेक्ट वेबसाईटवरचे स्टेटमेंट दिसतात हे तिन्ही पण, की त्यांची कोणती विधाने बरोबर आहेत त्यांच्या संदर्भात, राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद। तर हे वेबसाईटवर डायरेक्ट तिन्ही स्टेटमेंट आपल्याला मिळतात। यामध्ये भारतीय शालेय शिक्षणास आधार देणारी शिखर संस्था आहे, हे सर्व इंग्लिशमध्ये मिळतील तुम्हाला, म्हणून मग मी इथे NCERT वेबसाईट आणि इंग्लिशमध्ये तिन्ही सेंटेन्सेस चेक केले आहेत। राष्ट्रीय अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणे उद्देश आहे त्यांचा, माहिती तंत्रज्ञान मूल्यमापनामध्ये परीक्षांमध्ये सुधारणा करणे, हे सर्वच आहेत, त्यामुळे याचा आन्सर 4 या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। सेकंड क्वेश्चन बघूयात आपण। आता हा AICTEवर क्वेश्चन आलेला आहे, जे आपल्याला टेक्निकलमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट, MBA सारखे वगैरे त्या रिलेटेड, आणि यावरही बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत। तर यामध्ये जे स्टेटमेंट आपल्याला दिसतील की आपल्याला इथे इनकरेक्ट स्टेटमेंट चेक करायचं होतं, म्हणजे अशा ट्रॅप जो असतो, करेक्ट माहीत असून पण आपण काय करतो, करेक्ट स्टेटमेंटला टिक करून जातो आणि इथे इनकरेक्ट म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे। आणि इथे आपल्याला माहीत आहे की B आणि C स्टेटमेंट तुम्हाला डायरेक्ट करेक्ट दिसेल, कारण केंद्र शासन व राज्य शासन यांना तांत्रिक शिक्षण संस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करणारी मदत करते। AICTEचं कामच येते, मग तुमचं इंजिनिअरिंग असू द्या,
मेडिकल सोडून द्या, मेडिकलसाठी वेगळं असते, किंवा मग मॅनेजमेंटचं असू द्यात, IIM IITs वगैरे सर्व AICTEच्या अंडरच येतात, म्हणजे टेक्निकलच्या काही संस्था आहेत आपण म्हणूयात. त्यामुळे तांत्रिक शिक्षण हा इथे कीवर्ड महत्त्वाचा आहे. त्यानंतर अभियांत्रिकीमधील प्रशिक्षण आणि संशोधनाकरता मार्गदर्शन करते का, तर नक्कीच करते. आता यामध्ये प्रॉब्लेम काय, 1949मध्ये त्यांनी म्हणलेलं की अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाची स्थापना झाली आहे. असं कोणतंही बोर्ड त्यावेळेस तरी स्थापन झालेलं नाही आहे 1949मध्ये. सो मग 1949च्या आधीच आपल्याला दिसते की AICTEची स्थापना ऑलरेडी झालेली होती. त्याच्या आधी एक बोर्ड होतं, त्याच्यापासून मग AICTE वगैरे बनली. परंतु हे बोर्ड वगैरे जे काय आहे असं कुठेही मिळत नाही तुम्हाला, तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर सर्च करा ऑफिशियल. तर मग यामुळे आपण म्हणू शकतो की ए जे आहे ते रॉंग आहे आणि आपल्याला इनकरेक्ट टिक करायचं, त्यामुळे एक याचा करेक्ट आन्सर असेल इथे. थर्ड क्वेश्चनकडे जाऊयात आपण. आता यामध्ये दिसतील तुम्हाला की नॉर्मल स्ट्रेट फॉरवर्ड आहेत की कोणता ॲक्ट आहे आणि त्यांचं इयर ते आपल्याला चेक करायचं होतं इथे. आणि ते तुम्हाला दिसेल की डायरेक्ट महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट रिसेंटली 2016मध्ये इस्टॅब्लिश झाला होता, सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम. राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणतो आपण, तेही 2020चं करेक्ट माहितीच आहे आपल्याला. युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन एकदम इझी आहे, 56चं आपल्याला माहीत आहे त्याला ॲक्ट जो आला होता तो. IITचा जो आहे तो 1961चा ॲक्ट आहे, त्यानुसार आपल्याला दिसतात की IIT स्थापन झालेले आहे. त्यामुळे हा इझी प्रश्न होता, त्याचा थर्ड आन्सर आपल्याला दिसेल या ठिकाणी. त्यामुळे आता आपल्याला दिसेल की राज्यसेवा प्रिलिम्सचे पण तुम्ही तयारी करणार तर या अँगलनं थोडे की मेजर गोष्टी ज्या आहेत ते ॲक्ट्स असतील, UGC सारखा, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठाचा जो असेल तशा टाईपचे जे आहेत त्याचे साल आपण विसरायचे नाही, कारण इयर जे आहेत ते वेळोवेळी विचारला गेलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. राष्ट्रीय ज्ञान आयोग आपल्याला माहिती आहे 2005चा, ज्याच्यात सॅम पित्रोदा आपल्याला दिसतात, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे पहिला राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना आपल्याला दिसते 2005 बरोबर आहे. सॅम पित्रोदा त्याचे अध्यक्ष होते पहिला. आणि हा आपल्याला दिसेल की जो आयोग आहे तो 2014पर्यंत काम करत होता. आणि त्यानंतर दुसरा आयोग असा कोणता मांडला गेला आहे का, तर असा दुसरा कोणताही आयोग स्थापनच झालेला नाही आहे. डॉक्टर निगवेकर वगैरे, डॉक्टर निगवेकर हे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे, HRDचा अभ्यास केला तर तुम्हाला कळेल तिथे. त्यांच्यावरही, कारण ते UGCचे चेअरमन, व्हाईस चेअर, आपण जे म्हणतो चान्सलर वगैरे म्हणतो, तर ते व्हाईस चान्सलर वगैरे राहिलेले आहेत UGCचे, चान्सलर, व्हाईस चान्सलर. त्यानंतर बऱ्याच त्यांनी टेक्निकल गोष्टीमध्ये पण कमिटीजवर काम केले, परंतु असं राष्ट्रीय ज्ञान आयोग दुसरा कुठेही आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपल्याला कळेल की इथे काय आपल्याला बरोबर, त्यामुळे A आणि B बरोबर, त्यामुळे आपण इथे 3 टिक केलेलं दिसेल इथे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. संयुक्त राष्ट्राचे जे UN डेसा आहे, म्हणजे आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभाग, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिकल अँड सोशल अफेअर्स, त्याच्या रिलेटेड जे डिपार्टमेंट आहे त्यांनी जो सर्वे केला त्याच्या रिलेटेड काही स्टेटमेंट्स आहेत. तर डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईट आणि द हिंदूमध्ये जर तुम्ही बघितलं तर द हिंदूच्या मला डायरेक्ट न्यूजमध्ये दोन्ही जसेच्या तसे स्टेटमेंट, हे तिन्ही स्टेटमेंट मिळतात, त्यामुळे तिन्ही राईट्स आहेत. आणि याबद्दल थोडं माहितीही असते आपल्याला. फॉर एक्झाम्पल 2022मध्ये भारताचा जन्मदर 2.1 प्रति स्त्री 2.1 एवढा होण्याचा उंबरवट्यावर होता. म्हणजे ही डायरेक्ट स्टेटमेंट जशी तशी त्या रिपोर्टमध्येही मिळते तुम्हाला. आणि मी द हिंदू हा न्यूजपेपरमधलीच वेबसाईट जी काय त्यांची ऑफिशियल न्यूज, त्यामधून डायरेक्ट स्टेटमेंट बघितले आणि ते करेक्ट दिसले मला. भारताची लोकसंख्या वगैरे हे डायरेक्ट स्टेटमेंट दिसेल तुम्हाला तिथे, हे करेक्ट आहे. आणि त्यामध्ये मग 23 ते 50मध्ये जे 65 वर्ष आणि अधिक आहेत, ज्यांना आपण ओल्ड एज पीपल म्हणतो, त्यांची संख्या भारतात दुपटीपेक्षा अधिक होणे अपेक्षित आहे, असंही डायरेक्ट स्टेटमेंट त्या रिपोर्टमध्ये आपल्याला मिळते. त्यामुळे तिन्ही स्टेटमेंट डायरेक्ट करेक्ट आहेत. तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता UN देशाच्या, तिथे रिपोर्टमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, किंवा मग तुम्ही न्यूजमध्ये पण बघितलं तर, आणि बऱ्याच वेबसाईटवर तुम्हाला डायरेक्ट डेटा हा मिळू शकतो. त्यामुळे याचा आन्सर 4 हे मी टिक केलेलं आहे. नेक्स्ट 6व्याचा आन्सर मला असं स्पेसिफिक आन्सर मिळाले नाही 6व्या क्वेश्चनचं. याचे बरेच सोर्सेस मी ट्रेस केले, परंतु मला आता फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, तर असतातच. नीती आयोगाचा मुख्य उद्देश काय, देशाचे आर्थिक धोरण ठरवण्यामध्ये राज्य सरकारचा सहभाग वाढवावा आहे. हे पण एक लॉजिकल स्टेटमेंट वाटते, पण असं डायरेक्ट स्टेटमेंट मला कुठे मिळालेलं नाही आहे. त्यानंतर नीती आयोगाच्या व्यवस्थापन मंडळात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रशासन असतात. आता व्यवस्थापन मंडळ, असं कोणतं व्यवस्थापन मंडळही मला डायरेक्ट मिळालं नाही. तिकडे जे आता इथे काय इंग्लिशमध्ये शब्द काय वापरला त्यांनी, द मॅनेजमेंट बोर्ड, तर अगदी गव्हर्निंग काउन्सिल असा वर्ड मिळतो आपल्याला वेबसाईटवर त्यांच्या, पण असा मॅनेजमेंट बोर्ड मिळत नाही.
आपण जर गव्हर्निंग काउन्सिल कन्सिडर करून उत्तर घेतलं तर मग हे स्टेटमेंट बरोबर येते. लॉजिकल ऑब्जेक्टिव्ह बघितले तर हेही स्टेटमेंट बरोबर येते. परंतु असं डायरेक्ट आपल्याला कळत नाही की याच्यातलं मग कोणतं घ्यायचं आणि कोणतं नाही घ्यायचं, आणि त्यातही विचार जाणं चुकीचं आहे. त्यामुळे मग अजून प्रॉब्लेम येते की फक्त ए आपण परफेक्टली सांगू शकतो की बरोबर आहे, बाकीच्या दोनचं मग आता अगेन अप टू द आयोग, MPSC काय उत्तर देते. त्यामुळे मी याला स्टार करून ठेवतो. आयोग जे आन्सर देईल त्यानुसार मग आपल्याला करता येईल. याचं डायरेक्ट आन्सर देणं, कारण याच्यात जे कीवर्ड्स आहेत ते डायरेक्ट कुठे मिळाले नाहीत मला वेबसाईटवर नीती आयोगच्या. त्यानंतर डेमोग्राफी हा शब्द डायरेक्ट आपल्याला दिसतोय की फ्रेंच मॅथमॅटिशियन जे होते त्यांनी दिलेला वर्ड आहे. तुम्ही गुगल जरी केलं तर तुम्हाला गिलार्ड हे नाव मिळून जाईल त्या ठिकाणी. एक आन्सर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यावरही हा महत्त्वाचा विषय राहिलेला आहे. यावरही बरेच प्रश्न आलेले दिसतात आपल्याला. त्यामुळे मग यामध्ये आपल्याला दिसेल की कोणकोणत्या गायडिंग पिलर्स आहेत, तरी ते तुम्हाला दिसेल की ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी असे 5 पिलर जे आहेत त्यावर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे डायरेक्ट तुम्हाला न्यू एज्युकेशन पॉलिसीचं डॉक्युमेंट जरी काढलं तुम्ही तर तुम्हाला दिसून जाईल रिपोर्टमध्ये. त्यामुळे मग आपल्याला A, C आणि D डायरेक्ट दिसतात या 5 मध्ये. निपक्षपातीपणा असा काही पिलर तिथे डायरेक्टली दिसत नाही आपल्याला. ओरिजिनल रिपोर्टबद्दल बोलतोय मी. त्यामुळे मग याचं उत्तर 2 आपल्याला दिसेल. एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक करू शकता ती पॉलिसी. तिथे मी रेफरन्स लिहिलेला आहे. एज्युकेशन मिनिस्ट्रीची वेबसाईट तुम्ही बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिसेल तुम्हाला अगेन 2020च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे NRF आहे, नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. त्याचं प्रायमरी फंक्शन विचारलं गेलेलं आहे. यामध्ये आता सर्वच फंक्शन त्यामध्ये दिसतात वेगवेगळ्या प्रकारे NRFचे. परंतु प्रायमरी जर का शब्द पकडला आपण इथे प्राथमिक, की खालीलपैकी प्राथमिक कार्य कोणते, तर प्राथमिक कार्यामध्ये हे 2 तर दिसतातच, A आणि C. मग A आणि C जर आपण घेतलं तर या दोन्ही इथे दिसतात आपल्याला A आणि C आलेले. आणि मग बाकीचे तर फंक्शन आहेत त्यांचे पण प्रायमरी आहेत का सेकंडरी आहेत असं स्पेसिफिकली सापडत नाही. म्हणून याला मी स्टार पण केलेलं आहे. मला जर उत्तर विचारलं तर मी 3 आन्सर टिक करणार. याचं आता आयोग काय देते ते आयोग ठरवणार. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. आता हा पण 1986च्या एज्युकेशन पॉलिसीवर प्रश्न आहे. यामध्ये काय विचारलं गेलेलं आहे की कोणत्या संस्थांचे पुनरावलोकन म्हणजे रिव्हॅम्प असा जो वर्ड वापरला जातो इथे दिसेल तुम्हाला की चेंजेस केलेले आहेत. सम चेंजेस इन द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन. तर आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये थोड्या बहुत गोष्टी चेंजेस झाल्या आहेत, परंतु स्पेसिफिक असं कळत नाही. वेगवेगळ्या सोर्सेसनुसार वेगवेगळे आन्सर दिसतात मला इथे की 1992चं जे काही प्रोग्राम ऑफ ॲक्शन म्हणतो आपण POA त्यामध्ये वेगवेगळे. त्यामुळे मग आता याच्यातलं स्पेसिफिक UGC आणि AICTE असे मला 2-3 ठिकाणी दिसलं, परंतु मग कन्फर्म यामधला आन्सर एक टिक करता येणार नाही आपल्याला. त्यामुळे मग याचं काय आन्सर आयोग देणार त्यानुसार आपण त्याचा आन्सर फायनलाइज करू शकतो. तुम्हाला जर का काही स्पेसिफिक सोर्स माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि मला सांगू शकता. ठीक आहे. नेक्स्ट बघा दिसेल तुम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणजेच माविम या मिशनमध्ये काय काय अंतर्भूत आहे. ही डायरेक्ट जरी तुम्ही वेबसाईट घेतली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची माविमची महिला आर्थिक विकास महामंडळची ज्याची 75 मध्ये स्थापना झालेली आहे, तर तुम्हाला दिसेल की हे सर्वच त्याचे फंक्शन आहेत त्याच्या की स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करणे, समान संधीसाठी मग त्याच्यासाठी उन्नत करण्यासाठी पुढाकार वगैरे घेणे, स्वयंसहायता गटावर तृणमूल संस्थांची बांधणी करण्याची टिकाऊ विकासाचा प्रगत मार्ग असेल आणि महिलांची एकूणच क्षमता निर्मिती साधणे. हे सर्वच आपल्याला दिसतात. ABCD हे सर्वच कार्य आपल्याला त्या वेबसाईटवर मिळून जातात की ते या मिशनमध्ये अंतर्भूत आहेत. ठीक आहे. याची वेबसाईटही चेक करू शकता तुम्हाला जर का त्याचं आन्सर पुन्हा चेक करायचं असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट बघा हे तर काय डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह आपल्याला कळतात. वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत की आता फॉर एक्झाम्पल परंपरागत कृषी विकास योजना म्हणलं तर सेंद्रिय शेतीसाठी असणार परंपरागत. त्यानंतर आपल्याला दिसेल बघा पीक विमा म्हणजे काय आता डायरेक्ट जोखीम याच्यासाठी असतो. पत कार्ड, मग पत कुठे दिसते आपल्याला, पत सुविधा प्राप्त करणे. असं जर आपण डायरेक्ट कीवर्ड जरी हे केलेले असले आणि ऑब्जेक्टिव्ह आपल्याला माहितीच असतं त्या स्कीमचे, तसं जरी केलं तर आपल्याला आन्सर दिसेल बघा. बीचं जर 1 लावलं आपण इथे तर आपल्याला 2 हे आन्सर इथे दिसून जाईल. कारण एक जरी तुम्ही इथे टिक करताय तरी तुमचं इथे आन्सर डायरेक्ट आलेलं दिसून जाईल तुम्हाला. सो मग क्वेश्चन 12चा आन्सर आपल्याला दिसेल यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का. ठीक आहे. इथे चुकलेलं आहे. इथे आन्सर दिसेल तुम्हाला 2 आन्सर याचा असेल ते. सो कारण इथे बघा पत कार्ड ईचं लागते आपल्याला इथे 2ला, मग ईचं 2 कुठे दिसेल तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे. त्यानंतर परंपरागत कृषी विकास योजना परंपरागत म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी. ठीक आहे. बीचं 1 म्हणजे बीचं 1 इथे दिसेल. ठीक आहे. सॉरी म्हणजे 1 आन्सर असेल याचं. सो करेक्ट आन्सर विल बी 1. सो मग
डायरेक्ट आपल्याला कीवर्ड जरी त्याचे शोधले आपण आणि त्यांचं टिक केलेलं असतं तरी आपला आन्सर इथे येऊन जाईल यामध्ये, ठीक आहे. सो एक आन्सर असेल त्याचं. नेक्स्ट घ्या 13 नंबरचा क्वेश्चन. लोकशाही विकेंद्रीकरणासाठी खालीलपैकी कोणते निर्णायक घटक आहेत? सो डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन आपल्याला दिसते, जे 11th शेड्यूल जे म्हणतो आपण त्यामध्ये दिलेलं आहे पंचायत राजसाठी. सो मग इथे बघा 11व्या अनुसूचीनुसार पंचायत राज संस्थांना कार्यनिधी आणि हस्तांतरित करणे हे काम आहे का? तर आहे. जिल्हा नियोजन समित्यांना बळकट करणे हे दिसते का आपल्याला? तर नक्कीच दिसते, कारण त्या भागच आहेत. आपल्याला दिसते की जे शेड्यूल 12 म्हणतो आपण किंवा मग जे आपण म्युन्सिपाल्टीसाठी केलेला पार्ट बघतो नवीन, त्यामध्ये आपल्याला दिसेल की जिल्हा नियोजन समित्या आहेतच. पंचायत राजच्या 3 स्तरामध्ये कार्यात्मक सीमा आखून देणे. मग आपण ग्रामीण भागात जर बघितलं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं 3 भाग दिसतात आपल्याला डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशनमध्ये. आता हे 3 म्हणल्यावर इथे ऑल इन्क्लुझिव्ह आन्सर 1च दिसते आपल्याला. वरपासून खाली अशी नियोजन आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया असं नाही आहे त्यामध्ये स्पेसिफिकली. सो मग डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन असा जो वर्ड दिसतो आपल्याला, त्याचे आपल्याला ऑल इन्क्लुझिव्ह 1 हे आन्सर इथे दिसून येते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. जलजीवन मिशन संदर्भात अगेन इथे बघा तुम्हाला स्टार केलेलं दिसेल. याला स्टार करण्यामागे रिझन काय? तर इथे बघा आपल्याला असं स्पेसिफिक आन्सर मिळत नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 2019 रोजी तर सुरुवात झालेली आहे घोषणा, पण ती घोषणा प्राईम मिनिस्टर मोदी यांनी केलेली आहे. सो मग तसं जर बघितलं तर हे स्टेटमेंट चुकते. हर घर जल से नल हे ब्रीद वाक्य आहे का? तर नाही. ही एक नवीन योजना नंतर तयार झालेली आहे, त्याचं ब्रीद जे आहे ते वेगळं आहे. त्यानंतर अवर्षण प्रवण क्षेत्रातील गावे वगैरे हे सी स्टेटमेंट बरोबर आहे. आता बरोबरमध्ये सी असं डायरेक्ट आपल्याला ऑप्शन दिसत नाही कुठे, त्यामुळे मग याला डाऊटफुल आन्सर आणि आता आयोग काय देते आन्सर आणि नंतर कॅन्सलही होऊ शकतो हा प्रश्न. जर का आयोगाने याला बरोबर जरी पकडलं तरी ए आणि सी असं आपल्याला कुठे सापडत नाही. आणि हे ब्रीद वाक्य आहे का? तर मोठो वेगळा आहे त्याचा. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण 15 नंबर. यामध्ये आपल्याला दिसेल की डायरेक्ट जी काही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, जी 1 रुपयात पीक विमा योजना वगैरे ही सर्व माहिती आणि न्यूजपेपरमध्ये येऊन गेलेली आहे. आणि त्याचे आपल्याला दिसतील की हे दोन्ही फीचर आहेत त्यामध्ये, की 1 रुपयात लाभ देण्यासाठी आलेली आहे 3 वर्षाच्या कालावधी. सर्व डायरेक्ट स्टेटमेंट वेबसाईटूनच उचलले आहेत त्यांनी की 3 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. आणि प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी जी आहे त्याच्याच धर्तीवर ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. सो मग हे डायरेक्ट वेबसाईटवरचं आहे, त्याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट 3 हे दिसू शकते. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आता दिसेल आपल्याला रुसा, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान जे आहे त्याच्या डायरेक्ट वेबसाईटवरचे स्टेटमेंट आपल्याला दिसतात आहे की त्यांचं काय काय काम आहे. तर याचं सध्या नाव जे आहे ते PM उषा असं झालेलं आहे. 2013ची योजना होती रुसा ओरिजिनल. त्यामध्ये आपल्याला दिसेल की महाविद्यालय इंग्लिशमध्ये बघा कन्व्हर्जन ऑफ कॉलेजेस टू क्लस्टर युनिव्हर्सिटीज हा एक फीचर आहे. डायरेक्ट वेबसाईटवर दिसेल तुम्हाला. हे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रांट देणे युनिव्हर्सिटीजला, व्होकेशनल हायर एज्युकेशनमध्ये व्यावसायिकरण करायचं आहे ते आहेत. संस्थात्मक पुनर्रचना आणि सुधारणा हे पण त्याचं फीचर दिसते आपल्याला. परदेशी विद्यापीठ फक्त हा पार्ट आपल्याला जो आहे तो असा स्पेसिफिक कुठं मिळत नाही त्याच्या याच्यामध्ये वेबसाईटवरही. आणि कोणतं तुम्ही नॉर्मल कुठे विकासपीडियावर जरी चेक केलं गव्हर्नमेंटची जी जशी विकिपीडिया असते तशी गव्हर्नमेंटची विकासपीडिया आहे, तिथेही तुम्हाला असं काही मिळत नाही. त्यामुळे मग याचा आन्सर आपण 3 इथे या ठिकाणी मी टिक केलेला आहे. नेक्स्ट दिसेल तुम्हाला कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत जे काही IIT स्थापन झाले आहेत, ITI सॉरी, ज्याला आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणतो, ते ITIचा जो डिप्लोमा मिळतो त्याच्यात कोणकोणते कोर्सेस आहेत तर हे सर्वच कोर्सेस आपल्याला दिसतात की ते तिथे वेगवेगळ्या ठिकाणी ITI करता येतो या सगळ्याच याच्यामध्ये. यामध्ये आता बरेच फीचर जे आहेत जर का वेबसाईट बघितली तर तिथे एका ठिकाणी सर्व मिळत नाही, पण तुम्ही इंडिव्हिज्युअली जर डिप्लोमा सर्च केले हे सर्व ITIमध्ये तर हे सर्व तुम्हाला मिळून जातील. सो त्याचा आन्सर मी या ठिकाणी 4 त्यामुळेच टिक केलेला आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या पाठबळाने जे NCERT यांनी सुरू केले डिजिटल उपक्रम आहेत ते तुम्ही ncert.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जरी गेले, खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला सर्व नावं दिसतील तिथे विथ इमेजेस दिसतील की तिथे निष्ठा पण आहे, तिथे सायबर सुरक्षा आणि सुरक्षितता ही पाठशाला आहे, स्वयंप्रभा वगैरे जे आहे जिथे चॅनल्स वगैरे मिळतात आपल्याला, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवरच मिळतील. सो मग याचं आन्सर 1 हे डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर मिळून जाईल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा इथे थोडीशी आपल्याला जेन झीची डेफिनेशन विचारली त्यांनी की जनरेशन झी म्हणतो जे आपल्याला जनरली
95 किंवा 97 पासून ते 2012 पर्यंतचे जे काही चिल्ड्रन्स आहेत या एज ग्रुपमध्ये जन्म घेतलेला या टाईम पिरियडमध्ये यांना जेन झी असं म्हणलं जाते. मग याची जर का ऑक्सफर्डची डेफिनेशन किंवा त्याचे फीचर किंवा इन्व्हेस्टोपेडिया ही पण एक क्रेडिबल वेबसाईट आहे, तिथे जर का आपण चेक केलं त्याची मिनिंग तर आपल्याला दिसतील की फक्त ते परंपरावादी नसतात, की ज्या जुन्या चालीरीती आहेत त्यांना सोडून बाकीचे सर्व जे काही एलिमेंट्स दिसतात तिथे, की तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी त्यांना लागते, स्वनिर्देशित शिकणारे आहेत, करिअर आर्थिक ध्येयाने चालणे, अंदाजे 95 ते 2000 या काळात जन्मले आहे. हे ऑक्सफर्डच्या डायरेक्ट तुम्हाला डिक्शनरी ते दिसेल 95 ते 2010 असा टाईम पिरियड. त्यांनी टाईम पिरियड मे बी चेंज होऊ शकतात, परंतु आता असं काही टाईम पिरियडहून नाही ते हे होणार, कारण ऑल इन्क्लुसिव्ह इथे BCD सोबत ई आपण घेऊ शकतो. पण ते ट्रेडिशनलशी परंपरावादीच्या अगदी अपोजिट असतात, हे आपल्याला सगळीकडे दिसेल एक कॉमन फीचर. सो मग ए जरी तुम्ही इथे निगेट केलं तर बाकीचे तुम्हाला दिसेल की ते फीचर जेन झी जे म्हणतो आपण त्याचे आहेतच, की जे नवीन जनरेशन पिढी आहे त्यांना असा शब्द वापरला जातो. आता नेक्स्ट दिसेल तुम्हाला नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू, म्हणजे ज्याला आपण थ्रू इन्फॉर्मेशन ICT जे म्हणतो, तर ते AICTच्या वेबसाईटवर मला डायरेक्ट त्याचे दोन्ही फीचर दिसतात, की हे दोनच फीचरच आहेत त्यांचे. आपल्याला दिसेल की हा तिसरा फीचर नाही दिसत तिथे आपल्याला, की फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन वगैरे असा काही पार्ट दिसत नाही, कारण अगेन तो कशाचा आहे तर हायर एज्युकेशन रिलेटेड गोष्ट आहे. आणि हायर एज्युकेशनमध्ये जरी घेतलं तर लॉजिकली तुम्ही फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन हा पार्ट कॅन्सल करू शकता. त्यामुळे आपल्याला याचं 3 आन्सर काढायला काय हरकत नाही. AICTच्या वेबसाईटवर डायरेक्ट दोन्ही सेंटेन्स तुम्हाला जसेच्या तसे मिळून जातील. तुम्ही जर डायरेक्ट जरी सर्च केलं त्याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याचे जे काही कंप्राइजेस वगैरे असं डायरेक्ट स्टेटमेंट जरी केलं तरी मिळून जाईल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन दिसेल आपल्याला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. हे PYQमध्ये विचारला गेलेले आहेत, सर्व फीचर विचारला गेलेले आहेत, की 2010चे जे काही किंवा तुम्ही देसले सरांचे डेव्हलपमेंटचं बुक जरी वापरत असाल तर त्यामध्ये हे डायरेक्ट फीचर तुम्हाला दिसून जातील सर्व. त्यामध्ये की जे IMR आहे तो 30च्या खाली ठेवणे, MMR जो आहे माता मृत्यू दर तो 100च्या खाली, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी जे 80% आणि 100% जी आहे ती प्रशिक्षित व्यक्तीद्वारे, आणि जन्म मृत्यू विवाह गर्भधारणा 100% नोंदणी. आणि हा प्रिलिम्सला विचारला गेलेला आहे. आता मला एक्झॅक्टली आठवत नाही 22ची होती का 23ची, परंतु बहुतेक 22च्या प्रिलिम्सला हा प्रश्न डायरेक्ट विचारला गेलेला आहे हा स्टेटमेंट. तर त्यामुळे प्रिलिम्ससाठी असे क्वेश्चन महत्त्वाचे आहेत नेक्स्ट येणाऱ्या सर्वच, कंबाईन असू द्या राज्यसेवेचे असू द्या. त्यामुळे 4ही स्टेटमेंट तुमचे व्यवस्थित माहीत असणे आवश्यक आहे तुम्हाला. सो पुढच्या एक्झामसाठी पण याचं थोडंसं अभ्यास व्यवस्थित करून ठेवा तुम्ही. सो 3 याचा आन्सर असेल. नेक्स्ट दिसेल आपल्याला जननी सुरक्षा योजना. या रिलेटेड आपल्याला दिसेल की हे तर नॉर्मलच आहे, की माहिती आपल्याला योजना 2005-06ची आहे. उद्दिष्टे शहरी आणि दोन्ही भागांना आपल्याला ती संस्थात्मक प्रसूती वाढवणे आणि तिथे ती अमाऊंट पण मिळते आपल्याला स्पेसिफिक. दारिद्र्य रेषेखालील आणि यांचा जो आहे तो स्पेसिफिक ही योजना त्यांच्यावर फोकस करताना डायरेक्ट वेबसाईटवर डायरेक्ट स्टेटमेंट आहे ते. असं काही नाही की तुम्हाला खूप जास्त काहीतरी मिळणार नाही. डायरेक्ट वेबसाईटवर तुम्ही जरी गेले nationalhealthmission.gov.in वेबसाईटवर लॉग इन करा, या वेबसाईट जा, जननी सुरक्षा योजना बघा, तिथे डायरेक्ट सेंटेन्सेस दिसतील तुम्हाला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गरोदर मातांचे वय 19 वर्ष असं डायरेक्ट तिथे 19 वर्ष मेन्शन केलेल्या वेबसाईटवर. ठीक आहे. सो मग त्यामुळे त्याचा आन्सर मी टिक केलेले 3 सर्व बरोबर, तर ते वेबसाईटच्याच आधारावर केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा UHC म्हणजेच युनिव्हर्सल हेल्थ जे काय आपला कव्हरेज प्रोग्राम आहे हा WHOचा. तर याच्यासाठी WHOच्या वेबसाईटवर डायरेक्ट तुम्ही तो प्रोग्राम जरी सर्च केला, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज प्रोग्राम बाय WHOच्या वेबसाईटवर गेले की तुम्हाला डायरेक्ट दिसेल याच्यात की हे सर्व स्टेटमेंट तिथे दिसून येतील तुम्हाला. फक्त एक आहे की बराच मोठा दिलेला आहे तिथे तो प्रोग्राम, त्यामधले स्पेसिफिक सेंटेन्सेस आपल्याला सर्च करावे लागतात. त्यामध्ये मग ॲक्सेस टू प्रायमरी आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर दिसेल आपल्याला, एन्श्युरिंग ॲक्सेस टू मेडिसिन अँड हेल्थ प्रोडक्ट्स जे लोकांना लागणार वर्कफोर्स ट्रेनिंग आहे, त्यामध्ये पार्टनरशिप इन द फॉर्म ऑफ डोनर्स वगैरे, तिथे डोनर्सबद्दलही स्पेसिफिक आपल्याला वर्ड्स दिसतात. त्यांचे डॉक्युमेंट जरी एक आहे ती PDF जरी डाउनलोड केले तुम्ही आणि हे सेंटेन्सेस सर्च केले तुम्हाला सगळे सेंटेन्सेस मिळतील तिथे. सो मग याचा आन्सर त्याप्रमाणे 3 येऊन जाईल इथे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन दिसेल मला, जी आता प्रधानमंत्री PMJ योजना आहे केंद्रात, तशीच महाराष्ट्राची दिसते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. तर त्याचे फीचर्स रिलेटेड या गोष्टी विचारलेल्या आहेत आणि या डायरेक्ट आपल्याला दिसतील की फीचर असेच्या असे त्या योजनेमध्ये आहेत. इवन मला इकॉनॉमिक सर्वे जरी बघितला महाराष्ट्रात तुम्ही आर्थिक पाहणी अहवाल, तर त्यामध्ये आपल्याला हे सर्व गोष्टी दिसतील की 1356 वगैरे हा आकडा हा आर्थिक पाहणी अहवालमध्ये पण दिलेला आहे. त्यामुळे 40-60 तर आहेच आपल्याला माहीत आहे.
आणि पूर्णतः महाराष्ट्र शासनाने निधी दिलेला आहे जी महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे ती म्हणून. सो मग आणि त्याचे साल वगैरे सर्वच बरोबर आहे. याचे सोर्सेस जर बघितले तुम्ही महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल त्याचबरोबर वेबसाईटही चेक करू शकता. सो अशा प्रकारे 4 याचा आन्सर येईल. आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या न्यूजमध्येही मला ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळे सोर्सेस वाईज सेम डेटा तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे हा जो आकडा दिसेल तुम्हाला की किती प्रकारचे तिथे सर्जरीज करतात ते, म्हणजे इथे बघा हा दिसेल की फॉर 1356 मेडिकल ट्रीटमेंट यासाठी आहे. तर हेही तुम्हाला टाइम्स ऑफ इंडियाच्याही न्यूजमध्ये दिसेल की जेव्हा त्यांनी वाढवल्या होत्या त्या ट्रीटमेंट. नेक्स्ट दिसेल तुम्हाला हा थोडासा मला याचा आन्सर डायरेक्ट कन्फर्म नाही आहे यामध्ये, कारण त्यांनी नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन NCTE जी आहे, ज्याला मराठीत आपण राष्ट्रीय शिक्षण आयोग आहे, त्यांच्यावर कोणकोणती जबाबदारी आहे. तर याचं आहे ना आता एक तर फिक्स मला सगळीकडे म्हणजे आन्सर मिळालं, म्हणजे स्टेटमेंट मिळालं की प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावर शिक्षण देणाऱ्या सर्व औपचारिक शाळांमधील शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रता विहित करणे हे त्यांचं काम आहे, जबाबदारी आहेच ती. आता प्रॉब्लेम आहे यामध्ये बघा चौथ्यामध्ये की हे बाकीचे 2 स्टेटमेंट जे आहेत हे डायरेक्ट कुठे मिळत नाहीत A आणि C, परंतु हे म्हणजे लॉजिकल काही ठिकाणी सापडतात आपल्याला की देशभरासाठी शिक्षणासाठी प्रणालीचे नियोजन करणे, विकास करणे, सर्वोत्कृष्ट व्यावसायिक जमवून अनुभवी आणि विश्वासू मार्गदर्शक राष्ट्रीय मिशनद्वारे विकसित करणे व आराखडा तयार करणे. याचं कन्फर्म कुठे सापडत नाही ते स्टेटमेंट, परंतु ते चुकीचे पण वाटत नाही. त्यामुळे मी याला स्टार करून ठेवलेलं आहे. याचा आन्सर 1 किंवा 4 यापैकी असू शकते. कन्फर्म मी सांगू शकत नाही ॲट दिस मोमेंट. ठीक आहे. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणती विधाने मानव संसाधन विकासाच्या यासंबंधी अचूक आहेत. आता यामध्ये आपल्याला दिसेल की हे नॉर्मल स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा डेव्हलपमेंटसाठी गरजेचे आहेत. मग त्यामध्ये अस्थिरता, अनिश्चितता, अनिश्चितता, क्लिष्टता, अस्पष्टता ही मानव संसाधन कार्याची वैशिष्ट्ये आहेत आणि त्यामुळेच आपल्याला ते मॅनेजमेंट करावं लागते. त्या रिलेटेड बाकीच्या गोष्टी ट्रेनिंग वगैरे येतात. मानवी भांडवल स्पर्धात्मक लाभ देते ते तर आहेच. मानव संसाधन व्यवस्थापन व्यवसायाच्या गरजा मूल्य किंवा मिशन यावर भर देते. आता सर्व लॉजिकल स्टेटमेंट वाटतात, चुकीचं काही वाटत नाही. त्यामुळे मग याचा आन्सर मी 3 ABC असं घेतो. आता यामध्ये बघा मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात समावेश होत नाही, तर हे थोडंसं इलॉजिकल वाटते. का नाही होणार, तर व्हायलाच पाहिजे त्याचा पण त्याच्यामध्ये समावेश. सो मग त्यामुळे त्याला एलिमिनेट केलं तर 3 माझा आन्सर आलेला आहे या ठिकाणी. 27चं मला काय आन्सर मिळालं इथे, तर आता हा थोडासा मला जास्त यावर थोडा रिसर्च जास्त करावा लागला की नक्की कोणत्या सायंटिस्ट कोणता याबद्दल एक्सपर्ट आहे ज्यांनी ही व्याख्या दिलेली आहे. तर जेव्हा मी सर्च केलं त्यानंतर मला एक सोर्स मिळाला की एशियन पॉप्युलेशन स्टडीज नावाचं जे जर्नल आहे ते तुम्हाला मिळून जाईल. भरपूर मोठं आहे ते. त्यामध्ये 1960मध्ये आर्टिकल लिहिलं होतं. हे जे बॉर्न, थॉम्सन आणि लेविस आहे आणि त्यांच्या पुढे मग ही डेफिनेशन दिलेली आहे. सो मग ते 1960चं आर्टिकल या जर्नलमध्ये आलेलं आहे. त्याबद्दल इंडियाबद्दल बोलताना त्यांनी ही डेफिनेशन केलेलं आहे, त्यांचं स्पेसिफिक आर्टिकल आहे त्यामध्ये. ठीक आहे. तर त्यामुळे माझ्याकडे आन्सर याचं 3 आलेलं आहे कन्फर्म असं सांगू शकतो मी. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणते घटक मानव संसाधन नियोजनावर प्रभाव टाकतात. आता वेगवेगळे घटक दिलेले आहेत आणि आपल्याला दिसतात की ते प्रभाव टाकणारेच आहेत. म्हणजे संघटनेचा प्रकार, व्यवहार तंत्र, संघटनेच्या विकासाचा टप्पा, राजकीय सामाजिक आर्थिक बदल, ह्या गोष्टी आपल्याला डायरेक्ट दिसतात की ह्या प्रभाव टाकणारच आहेत. की तुम्हाला जर का मानव संसाधनाची मॅनेजमेंट करायची असेल तर, HR प्लॅनिंग जर करायची असेल तर. आणि मग अनिश्चित वातावरणातील योजनेचा कालावधी, कार्यविश्लेषण, यामध्ये असं एलिमिनेट करण्यासारखं काय नाही, हे इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर आहेतच. सो ऑल ऑफ द अबो आपल्याला या ठिकाणी आन्सर लिहायला काही हरकत नाही 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कोणत्या योजनेतील त्रुटीनुसार, आता योजनेत कोणत्या त्रुटी होत्या त्या बघायच्यात आपल्याला की ज्यामुळे हे जे 4 राज्य दिलेले आहेत, 4-5 राज्य, या राज्यामध्ये अकुशल पुरुष व स्त्री कामगाराच्या वेतनात फरक करण्यात आला होता. की जे वेतन होतं की ते फरक होतं. म्हणजे आता यामध्ये बघा स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि जीवा योजना इथे तरी इक्वल पेमेंट होतं असं डायरेक्ट, म्हणजे असं तिच्यात इक्वलच पे होता मेन आणि विमेनला. या 2बद्दल संदिग्धता आहे. आता 4बद्दल थोडंसं मला आहे ना 1-2 न्यूज दिसल्या होत्या की तिथे काही म्हणजे एका स्टेटचं दिसलं, आंध्र प्रदेशचं मला, की तिथे वेगवेगळा पे गॅप होता तिथे जेव्हा ही योजना तिकडे इम्प्लिमेंट व्हायची. महाराष्ट्राचं स्पेसिफिक मला कुठे मिळालेलं नाही आहे. त्यामुळे मी याला स्टार करून ठेवलं आहे. पण याचं जर का मोस्ट म्हणजे आन्सर जर मला टिक करायचं तर मी 4 करू शकतो, कारण मला एक इथे आंध्र प्रदेश दिसतो. तरी याचं कन्फर्म आन्सर आयोग काय देईल त्याकडे आपण वेट करूयात. मला जर विचारलं तर मी म्हणेल की 4 असू शकते.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, नरेगावर आलेला आहे, डायरेक्ट स्टेटमेंट आहेत नरेगाचे. MG नरेगा ते डायरेक्ट नाव माहिती आपल्याला, ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. त्याची सुरुवातही माहिती आपल्याला 2 फेब्रुवारी 2006 डायरेक्ट डेट पार्ट असते आपली, नाव 2009 मध्ये वगैरे दिलं. आणि मग तिथे 100 दिवसाचा आपल्याला रोजगार मिळतो एका कुटुंबातील, पर फॅमिली तिथे 100 दिवसाचा रोजगार आहे, तिथे इंडिव्हिज्युअलला नाही आहे, ते स्टेटमेंट दिलं. त्यामुळे वरीलपैकी सर्व असं 3 आन्सर. ही नॉर्मल स्कीम आहे आणि बऱ्याचदा PYQ पण येऊन गेला यावर. नेक्स्ट क्वेश्चन दिसेल तुम्हाला की ठीक आहे, हा तर झाला आपल्याला, नाही हा वेगळा आहे याच्यामधला. ठीक आहे, आता बघा हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन दिसला मला की 2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशनची घोषणा करण्यात आली, म्हणजे इम्प्लिमेंटेशन तर फिक्स स्टार्ट झालेलं आहे या डेटला. ठीक आहे, त्यानंतर स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून सर्वात पहिला तर याची पण न्यूज दिसते आपल्याला की हा जो अंदरसूल नावाचं गाव आहे येवला तालुका नाशिक जिल्ह्यातील आपला, तर तिथून सुरुवात झाली का, तर नक्कीच ती पण न्यूज आपल्याला मिळते की आहे. तिसरं, स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून पहिला गौळमेळावा, हे चुकीचं स्टेटमेंट सापडते आपल्याला की सी फिक्स, कारण ते साताऱ्यातील जे फलटण तालुक्यामधील कोळकी गाव आहे तिथे झालेलं आहे, त्यामुळे सी तर फिक्स चुकीचं आहे. बाकीचे 2 आता ते तर बरोबर वाटतात या ठिकाणी. त्यामुळे मग आयोग काय आन्सर देते का कॅन्सल होते याबद्दल मी काही कन्फर्म सांगू शकत नाही. परंतु चुकीचं जर विचारलं तर मला फक्त सी हे फिक्स चुकीचे दिसते या ठिकाणी, बाकीचे स्टेटमेंट ते बरोबरच वाटतात आणि तसं आन्सर इथे टिक करायला आपल्याकडे कोणतं नाही आहे. त्यामुळे मग याचा आन्सर आता आयोग काय देते त्यासाठी वेट करा, किंवा मग नंतर तुम्ही त्याला आयोगांना पाठवू शकता करेक्शनमध्ये याचे, की असं डायरेक्ट आपल्याला दोन्ही ए आणि बी करेक्ट सापडतात म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000ची जी आहे त्या रिलेटेड स्टेटमेंट दिलेले आहेत. यामध्ये बघा 2000ची तर माहिती आपल्याला ती 25 डिसेंबर 2000ला सुरू झालेली आहे वाजपेयींच्या जयंतीच्या दिवशी. त्यानंतर आपल्याला दिसेल की आदिवासी भागात 500पेक्षा जास्तसाठी दर 12माही रस्ते जोडणे, ही पण आपल्याला त्याचं फीचर दिसते. सो मग अशा प्रकारे आपण ए आणि सी म्हणू शकतो. आता उद्देश म्हणजे 2000च्या जनगणनेनुसार 1000 एका तर ते कमी कमी करत गेले आहेत, 1000 मग 500 250पर्यंत कमी आलेले. सो मग आहे जोडणे हा आहे म्हणजे प्रेझेंटबद्दल बोलत आहेत, त्यामुळे मग मला वाटते की स्टेटमेंट चुकीचं असायलाच पाहिजे. त्यामुळे याचा मग 3 आन्सर द्यायला काही हरकत नाही ते. परंतु याबद्दलही आता मतांतरे असू शकतात की सर जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 1000 वगैरे होतं. अगेन आयोग आता याचं काय आन्सर देते, त्यामुळे मग मी इथे 3 सध्या देऊ इच्छितो, परंतु स्टार पण करून ठेवतो की आयोग काय म्हणते याबद्दल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतात क्षयरोगाचे 2025 पूर्वी उच्चाटन करण्याचे कार्यक्रम जे आहेत त्याचे डायरेक्ट तुम्ही हेल्थ मिनिस्ट्रीचा ड्राफ्ट रिपोर्ट जरी बघितला ऑन TB एलिमिनेशन बाय 2000, आणि दरवर्षी त्यांचा रिपोर्ट येतो. 22मध्ये आला, 23चा पण आता बाकी आहे, 21-22 तिथे तुम्हाला डायरेक्ट दिसतील की सर्व फीचर आहेत त्यामध्ये, की समुदायाचा सहभाग. आणि त्यासाठी मग तुम्हाला दिसेल की ही वेबसाईट पण दिसेल सर्व जिल्ह्यांच्या स्तरासाठी, डिस्ट्रिक्ट TB फोरमचा इंग्लिशमध्ये दिसेल तुम्हाला, याच्या वेबसाईट पण दिसतील तुम्हाला कम्युनिटीच्या रिलेटेड. डायरेक्ट काय फीचर तुम्ही सर्च करू शकता. मोर दॅन 4 लाख TB ट्रीटमेंट सपोर्टर्स, हे पण आपल्याला त्या रिपोर्टमध्ये ड्राफ्टमध्ये दिसेल. त्यानंतर निक्षेप पोषण योजना, हे रिपोर्टमधला डायरेक्ट स्टेटमेंट दिसेल. 173 सिटीज आणि 348 डिस्ट्रिक्ट, हे मला डायरेक्ट कुठे मिळाले नाहीत असा स्पेसिफिक आकडा. त्यानंतर 27.4 करोड वगैरे जे आहेत अप टू मे, हे पण टार्गेट तिथे आहे. त्यामुळे फक्त मला डी स्टेटमेंट मिळालं नाही. परंतु मग आपल्याला वैशिष्ट्यामध्ये जर का बाकीचे घेतले तर एकच ऑप्शन दिसते 1 नंबरचं, ज्यामध्ये बाकीचे सर्व स्टेटमेंट आपल्याला मिळतात त्या रिपोर्टमध्ये पण, आणि इव्हन जे वेबसाईट्स आहेत तिथेही मिळून जातात. ठीक आहे, त्यामुळे मग याचा आन्सर 1 मी इथे टिक केलेलं दिसून येईल तुम्हाला. 35 नंबरचा क्वेश्चन्स बघा, यामध्ये दिसेल आपल्याला की ही जी पोखरा नावाची स्कीम आहे, म्हणजे वर्ल्ड बँकने फंड केलेली बघा, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, म्हणजे याला मराठीत काय म्हणायचं आपल्याला, हवामान अनुकूल कृषी प्रकल्प. हे स्टेटमेंट बरोबर आहे फिक्स. या योजनेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणतात. हे तुम्हाला महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल जरी बघितला तर डायरेक्ट दिसून येईल तिथे. ठीक आहे, म्हणजे ए आणि सी तर फिक्स करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं बघायचं आहे कोणता आहे तर. आता यामध्ये आहे नाही बी आणि डी, यामध्ये थोडीशी संदिग्धता आहे, परंतु इथे बी हे फिक्स चुकीचं आहे. का? कारण इथे जर का आपण वाटा बघितला तर तुम्हाला दिसेल की वर्ल्ड बँकचा जो आहे तो 75% वाटा आहे. त्यानंतर बघा 10% आणि 10% जो आहे तो सेंट्रल म्हणजे केंद्र सरकारचा जो आहे तो 10% आहे. स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारचा जो तो 10% आहे. आणि जे त्याचा लाभ घेणार आहेत लाभार्थी किंवा बेनिफिशियरी जे म्हणणार त्यांचा 5% आहे. म्हणजे इथे 75 असायला पाहिजे होता आणि इथे वेगळा दिला इथे. तर त्यामुळे बी तर फिक्स चुकीचं आहे, त्यामुळे मी याचं बी आन्सर देतो. हे फिक्स चुकीचं माहिती आहे आपल्याला.
आता विदर्भ मराठवाड्यातील 4000 गावे व्यापणे हा होता, हा डायरेक्ट स्टेटमेंट मला कुठे मिळालेलं नाही आहे, त्यामुळे मी इथे स्टार पण करून ठेवतो. परंतु आपल्याला डायरेक्ट हे बी चुकीचं दिसते, त्यामुळे मग मी बी पण दिलं आहे. आणि असं डी पण असं कुठे वेगळं आन्सर दिसत नाही, त्यामुळे बी घ्यायला काही हरकत नाही इथे आपल्याला. ठीक आहे, त्यामुळे मी याचा आन्सर 3 या ठिकाणी कन्फर्म टिक केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा 36 नंबरचा क्वेश्चन CBSEचा आहे. हा पण CBSEच्या वेबसाईटवर जरी केले तर तुम्हाला याचे डायरेक्ट स्टेटमेंट मिळून जातील की उद्दिष्ट आणि कार्य काय, तर सर्वच आहे त्यामध्ये कार्य त्यांची, की विद्यार्थ्यांना तणावरहित निकोप वातावरण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आवश्यक ती धोरणे ठरवणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे, नंतर पालक विद्यार्थी वगैरे त्यांचे अभिप्राय घ्यायचे, फीडबॅक जे म्हणतो आपण, आणि ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणे, देशातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणे, हे डायरेक्ट त्यांचे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसतील. त्यासाठी तुम्ही cbse.gov.in ही वेबसाईट जरी सर्च केली आणि ऑब्जेक्टिव्ह टाकले तर तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह मिळतील. सो त्यामुळे याचे 4 आन्सर लिहायला काय हरकत नाही आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा 37 नंबरचा, जागतिक आरोग्य सभा वर्ल्ड हेल्थ असेंब्ली, याचंही तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर दिसेल की ह्या सगळ्याच गोष्टी दिल्या तिथे. निर्णय घेणारी जी डिसिजन मेकिंगची बॉडी आहे त्यांची, मुख्य कार्य काय, संघटनेचे धोरणं ठरवायची, महासंचालकाची नियुक्ती करायची त्यांच्या WHO जी आहे ती, आणि अंदाजपत्रकात मान्यता देणे हे पण दिसेल. कार्यकारी मंडळाची रचना 3 वर्षांसाठी निवडून आलेल्या तांत्रिक गुणवत्ता प्राप्त 34 सदस्य आहेत का, तर डायरेक्ट तुम्ही जरी स्टेटमेंट सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला डायरेक्ट वेबसाईटवरची लिंक दिसून जाईल तिथे की 34 याचं 3 वर्षासाठी आहेच तिथे. ठीक आहे. सो मग याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट WHO वेबसाईट रेफर करू शकता, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वेबसाईट. मी तिथूनच हे आन्सर फायनलाइज केलेलं आहे, तिथूनच आन्सर हे याचं 2 आन्सरपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे. नेक्स्ट दिसेल बघा तुम्हाला 38 नंबरचा, हा थोडा इंटरेस्टिंग प्रश्न होता, याला डायरेक्ट असं आन्सर मिळतच नव्हतं मला. मग मी थोडंसं काय केलं की इंदिरागांधी.in जी आहे ऑफिशियल वेबसाईट, जी त्यांच्यासाठी चालवली गेली, त्यांची सर्व माहिती दिलेली आहे. तिथे जो 20 पॉईंट प्रोग्राम त्यांनी दिलेला आहे त्यांच्या कार्यकालात आलेला, तिथे 10 नंबरला आपल्याला दिसेल कलम 10 मध्ये की तिथे 2 चाइल्ड नॉर्म्स अशा एक टायटल दिलेलं आहे, आणि त्याच्या खाली माहिती दिलेली आहे की लोकसंख्येला आळा घालण्यासाठी 2 चाइल्ड नॉर्म्स आलेला आहे. त्यामुळे इंदिरागांधी.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता, तिथे कलम 10 तुम्हाला दिसेल. आता आयोग याचा आन्सर काय देईल, त्यांच्याकडे जर का वेगळा डेटा असेल ऑफिशियल तर आय डोंट नो, परंतु माझा जो सोर्स आहे तो इंदिरागांधी.in हा आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, याचं पण आता ॲक्च्युली कसं आहे, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना याच्या अंतर्गत जे एम्स केले असतात, यामध्ये पहिलं स्टेटमेंट जे ते फिक्स आपल्याला मिळून जाते. सेकंड स्टेटमेंट जे आहे ते 100% चुकीचं आहे, कारण तिथे 6 टप्प्यात पूर्ण केली जाईल असं वेबसाईटवर मिळते तुम्हाला एम्सच्या. प्रॉब्लेम आहे आता बी आणि सी मध्ये, की यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बरोबर विधाने हे करायची. ए तर फिक्स बरोबर आहे, आता सी बद्दल संदिग्धता आहे, त्याचा वाटा मला असा स्पेसिफिक मिळाला नाही, त्या वेबसाईटवर मिळाला नाही गव्हर्नमेंटच्या, जी मी एम्सची वेबसाईट पण बघितली किंवा मग ही प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षाची जी काय आपली मिनिस्ट्रीची वेबसाईट आहे, WCD वगैरे हेल्थ मिनिस्ट्रीची वेबसाईट आहे, तिथे मिळाला असा स्पेसिफिक किती वाटा आहे तो मिळालेला नाही का, मग किती, त्यामुळे मग मी याला स्टार केलं, वाटा अजून मला मिळाला नाही. याचं तुम्हाला मिळालं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की हा वाटा आहे, त्यानुसार आपण आन्सर फायनलाइज करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला माता सुरक्षित घर सुरक्षित, ही आता रिसेंटली न्यूजमध्ये पण आपल्याला दिसेल, तुम्ही न्यूज जरी त्याची सर्च केली तर तुम्हाला दिसेल की हे दोन्ही तिथे डायरेक्ट फीचर दिसतील तुम्हाला, किंवा तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये ह्या माहिती आहे तुम्हाला की 18 वर्षातील वरच्या महिलांना हे सर्व प्रकारची उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यांना गरोदर माता असतील त्यांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक पण आहेत, आणि 30 वर्षावरील महिलांना जे काही बाकीचे कर्करोग, मधुमेह वगैरे हे सर्व इन्क्लूड करण्यात आहे माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहिमेमध्ये. ठीक आहे. त्यामुळे याचं उत्तर 3 मी इथे टिक केलेलं आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, अगेन आता यामध्ये मला जे उत्तर मिळालं त्यानुसार मग ए आणि सी आहे, परंतु यामध्ये संदिग्धता आहे का आता इथे, तर आता आपल्याला दिसेल की बघा ए तर फिक्स जनरल नॉर्म्स येतो, असं काही सायंटिफिक नाही आहे की जर का काही प्रॉब्लेम येत नसतील तर जगामध्ये असा ट्रेंड दिसून आलेला आहे की 1000 पुरुषांमागे 1050 स्त्रिया आहेत, परंतु हे सायंटिफिक आहे का स्टेटमेंट, तर नाही आहे. सायंटिफिक असं कुठे मिळत नाही कोणत्या थेरीमध्ये तुम्हाला. परंतु जर का आन्सरच काढायचं तर आपल्याला दिसेल की जेस्टेशन डायग्नोस्टिक टेस्ट इज अफेक्ट द सेक्स रेशो, नक्कीच त्यामध्ये अफेक्ट होते त्या टेस्टमुळे. मग मुलगा आहे का मुलगी, आणि मग ठेवायचं का नाही ठेवायचं, आणि मग जे अर्भक बळी दिले जातात त्यामुळे मग ते प्रॉब्लेम होतात. मग ए आणि सी दिसतेच आपल्याला,
बाकी आपल्याला सेक्स रेशो जो आहे तो आपल्याला माहिती आहे 2011च्या सेन्ससनुसार तो 943 आहे तिथे. बी तर फिक्स चुकीचं आहे, ते जरी एलिमिनेट केलं तर आपला आन्सर इथे ए आणि सी येऊ शकते. ठीक आहे, परंतु या ए स्टेटमेंटबद्दल संदिग्धता आहे, त्यामुळे मी याला स्टार केलेला आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ॲक्ट्स आता हे माहितीच असतात आपल्याला की हुंडा बंदी अधिनियम 61चा आहे, सतीप्रथा 87 किंवा मग कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ जो आहे तो 2013चा आहे. त्या जरी जोड्या लावल्या तर तुम्हाला 3 आन्सर इथे येऊन जाईल. हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता फॅक्च्युअल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय युवक धोरण 2014चं जे त्याच्या उद्दिष्टाबद्दल बोललेलं आहे. आता यामध्ये तर नॉर्मल सर्वच उद्दिष्टे त्या धोरणामध्ये दिलेली की तरुणांना उद्योजकतेला चालना द्यायची, प्रभावी मग त्यांची आरोग्य सेवा, निरोगी जीवनशैली वगैरे त्याने विकसित करायची पिढी. नेक्स्ट तरुणांमध्ये सामाजिक मूल्य, हे डायरेक्ट लॉजिकल स्टेटमेंट आहेत, त्यामुळे त्याचा आन्सर मी 3 या ठिकाणी टिक केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 44चा आन्सर मी इथे 4 का आलेलो आहे, तर इथे आपल्याला दिसेल राष्ट्रीय करिअर सेवा योजना जी आहे ते वेब पोर्टल पण आहे, माहिती आपल्याला. ते शोधणारे नियुक्त्या दोन्ही जणांना उपयुक्त आहे, कारण ते पण टाकू शकतात इथे किती अवेलेबिलिटी आहे, आणि बाकीचे पण जे उपभोक्ते आहेत शोधणारे त्यांनाही त्याची माहिती मिळेल. खाजगी सरकारी कंत्राटी सगळ्याच नोकऱ्यांची माहिती आहे तिथे, गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, त्यामुळे ऑल ऑफ द अबोव असं दिसेल आपल्याला. याची स्थापना जी आहे ती 20 जुलै 2015ला झालेली आहे. प्रिलिम्सला काही क्वेश्चन आला तर ही डेट वगैरे माहीत असू द्या, कारण काही डेट्स, कारण यावर कंबाईनला एक प्रश्न येऊन गेला आहे मेन्सला, त्यामुळे हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा पण अगेन आता शिक्षण क्रीडा विभागावर आहे, यूथ रिलेटेड आहे. आता यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट जे दिसेल आपल्याला ते बरोबरच आहे, कारण 1982ला आपल्याला माहिती आहे की जे नवी दिल्ली येथील 9व्या आशियाई खेळाच्या आयोजनाच्या वेळी करण्यात आलं होतं, जे आपण एशियाई, बघा इथं इंग्लिशमध्ये दिसेल तुम्हाला, एशियन गेम्स 9वी आवृत्ती त्यांची. सो यामुळे हे स्टेटमेंट तर बरोबर आहे, आपल्याला बरोबर शोधायचं इथे. नेक्स्ट काय दिसेल आपल्याला, 85 साजरे करताना या क्रीडा मंत्रालयाचं नाव युवा व्यवहार आणि क्रीडा विभाग असे बदलण्यात आलं होतं, ते पण डायरेक्ट स्टेटमेंट तुम्हाला वेबसाईटवर गेलं तरी माहिती मिळेल. 2008 रोजी याचं मंत्रालय बनलं का, तर नाही. 2008ला ॲक्च्युली या मंत्रालयामध्ये 2 नवीन विभाग करण्यात आले होते, जे आत्ता पण विभाग अस्तित्वात आहे, त्यामुळे हे सी चुकीचं आहे. त्यामुळे बरोबरमध्ये आपल्याला दिसतील की 3 हे करेक्ट आन्सर इथे मी टिक केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आदिवासी उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी खालीलपैकी कोणते विकास महामंडळ कार्यरत आहे. थोडंसं कन्फ्युजिंग होतं, कारण तिन्ही व्यक्ती जे आहेत त्या आदिवासींच्या वेगवेगळ्या स्कीम रिलेटेड आहेत, परंतु आपल्याला माहीत होतं की कोणतं मंडळ आहे ते, तर शबरी ट्रायबल फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अशा नावाचं आपल्याला दिसेल ते. बाकीचे ते ठक्कर बाप्पा किंवा बिरसा मुंडा जे आहेत, ही कृषी क्रांतीची बिरसा मुंडा, आणि ठक्कर बाप्पाची ती आदिवासी वस्ती सुधार रिलेटेड वेगळ्या स्कीम आहेत, त्यामुळे याचा आन्सर आपल्याला ओनली ए, म्हणजेच एक आन्सर याचा आपल्याला टिक करणं इथं आवश्यक होतं. नेक्स्ट बघा 47, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, आणि मग त्या निवासी शाळा, निवासी म्हणल्यानंतर तुम्हाला इथे थोडंसं क्लिक व्हायला पाहिजे होतं की आपल्याला काय पाहिजे ते, आणि त्यामुळे आपल्याला दिसेल की ते एकलव्य मॉडेल निवासी आश्रमशाळाबद्दल प्रश्न आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा 48 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रीय सेवा योजना, यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहेत NSSवर. 69 माहिती आपल्याला गांधीजींच्या म्हणजे जी ॲनिव्हर्सरी म्हणतो आपण बर्थ, त्याला 100 वर्षे झाले होते म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती, त्यामुळे ही महत्त्वाची योजना आहे. त्यानंतर मग आपल्याला दिसेल की स्वयंसेवी सामुदायिक सेवेद्वारे युवक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करणे हे उद्दिष्ट आहे, त्यामुळे डायरेक्ट उद्दिष्ट दिले आहे. आणि त्याचं ब्रीद वाक्य पण नॉट मी बट यू, हे पण बऱ्याचदा विचारून झालं आहे मागच्या PYQजमध्ये, त्यामुळे याच्यात चुकीचं कोणतं स्टेटमेंट नाही, म्हणून 4 याचा आन्सर मी टिक केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. 49चा बघा, चुकीचं विधान इथे आपल्याला डायरेक्ट माहीत असलं पाहिजे की कोणतं चुकीचं आहे. वेगवेगळं आता यामध्ये बघा, कौशल्य विकासावर पहिलं राष्ट्रीय धोरण 2009चं आहे, आत्ता रिसेंटली 2015 मी लिहिलेलं बघा, ते आता जे नवीन आले ते 2009 नंतर 2015ला आलेलं दिसते आपल्याला. कौशल्य विकास महामंडळ 2010चं आहे का ते, तर आपल्याला दिसेल की आपल्याला काय करायचं ते चुकीचं हे करायचं आहे. ठीक आहे. मग त्यामुळे बी तर फिक्स चुकीचं आहे, कारण 2010मध्ये आपल्याला दिसते की ते 2008मध्येच ऑलरेडी आलेलं होतं. त्यानंतर एजन्सी जी आहे ती 2013मध्ये वगैरे आलेली दिसेल आपल्याला. सो बी तर फिक्स चुका आहे. विज्ञान तंत्रज्ञान धोरण 1958चं आहे का, तर त्याबद्दल आपल्याला दिसेल की यामध्ये ॲक्च्युली विधान चुकीचं आहे, ए आणि बी उत्तर नव्हतं पाहिजे याचं. यामध्ये ॲक्च्युली 3 जे आहे चुकीचं निवडायचं आणि आपल्याला 3 नाही पाहिजे इथे. ठीक आहे. तर याबद्दल आपण थोडंसं करेक्शन करून घेऊया तिथे, कारण इथे बघा
पहिलं राष्ट्रीय धोरण तर आलेलं आहे इथे. आपण पहिले करेक्ट कोणते ते बघू. विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण पण दिसेल आपल्याला. आता इथे चुकीचं मधल्यावर आपल्याला बी आणि डी जिथे आहे ते चुकीचं आपल्याला इथे निवडायचं आहे. कारण पहिलं उद्योग धोरण जे आहे ते 1948चं आहे, जेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी हे उद्योग मंत्री होते, बरोबर. मग यानुसार आपल्याला दिसेल बी आणि डी, म्हणजे बी आणि डी म्हणजे याचं 2 उत्तर आपण इथे टिक करायला पाहिजे होते, हे नाही. सो मग चुकीचे कोणते आहेत, बी आणि डी, म्हणजे 49चा आन्सर 2 हे टिक करायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, थोडं करेक्शन आहे, 2 आन्सर याचं करेक्ट आन्सर असेल तिथे. ठीक आहे, या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. 50 नंबरच्या खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता इथे आदिवासी टीबी उपक्रम 26 मार्च 2021ला सुरू करण्यात आलेला आहे का. आता इथेही आपल्याला दिसेल की काय बरोबर विधान नाही, तर हा डायरेक्ट सर्च केला तर मला डायरेक्ट याची न्यूजच मिळाली आणि त्यानुसार मग मी हे दोन्ही बघितले की हे बरोबर स्टेटमेंट आहेत. कारण याच्यात आदिवासी मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांचं संयुक्त विद्यमानानं केलं आहे, हे डायरेक्ट स्टेटमेंटही तुम्हाला मिळून जाईल तिथे. अशा प्रकारे 3 हे आन्सर याचं येऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पार्ट 1मध्ये 1 ते 50 हे प्रश्न बघितलेले आहेत. पार्ट 2मध्ये आता आपण 100पर्यंत प्रश्न डिस्कस करणार आहे. थँक्यू. तुम्हाला जर का काही फायदा होत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचा आता नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहे, जे आमचेच मित्र आहेत अधिकारी म्हणून झालेले, जे OBCमध्ये पहिले आणि राज्यात 6वे पण आलेले आहेत, गिरीश पारेकर सर. त्यांचा व्हिडिओ 1-2 दिवसात तुम्हाला मी यूट्यूबवर अवेलेबल करणार आहे, की पुढच्या 90 दिवसात जर का तुम्हाला प्रिलिमची तयारी करायची असेल तर ती कशी करायची या रिलेटेड तो व्हिडिओ आहे. त्यांचं डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे. ते सध्या CO म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या वेळात वेगवेगळे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, वेगवेगळ्या पोस्टही काढलेल्या आहेत. तर त्यांचं तुम्ही नक्की ऐकायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आमचं चॅनलही सबस्क्राईब करायला पाहिजे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 पार्ट 3मध्ये पेपर 3चं पण डिस्कशन बघणार आहे. त्याचबरोबर आमची जी एक्सपर्ट फॅकल्टी आहे इकॉनॉमी अँड सायन्स टेकची, ती GS4चं पण तिथे डिटेलमध्ये तुम्हाला सोल्युशन पण देतील. कारण यावर्षीचा इकॉनॉमीचा पेपर थोडासा टफ होता, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मग ते बघा, तुम्हाला प्रिलिम जरी देणार असले काही जण तर त्यांना तिथे नक्कीच फायदा होईल 2024. थँक्यू. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.